समाधी नव्हती. तो होता माणसाचा जगण्याचा संघर्ष. तो होता अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आवाज. 12 गावाचे आंदोलन मुळात याच शाळेतून सुरू झाले. मग तेव्हा ही शाळा 4 भिंतीत मर्यादित राहिली नाही, तर राष्ट्रीय विद्यालय हे सामाजिक क्रांतीचं केंद्र बनलं. शाळा आणि या गावमातेशी एकरूप झालेले याच शाळेचे शिक्षक गिरीधर बोरखडे गुरुजी यांच्या पुढाकाराने अन्याय निवारण संघर्ष समिती स्थापन झाली. तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच स्वर्गीय ओंकारराव जाधव यांच्या हस्ते अध्यक्षपदाची स्वाक्षरी उतरली. सचिवपदाची धुरा गिरीधर बोरखडे गुरुजींनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सहसचिवपदाची जबाबदारी स्वर्गीय उद्धवराव गणोदेकडे सुपूर्द झाली. उपाध्यक्ष म्हणून स्वर्गीय श्रीरामजी सवळे आणि स्वर्गीय रामदास जवळकर उभे राहिले. कोषाध्यक्ष पदाची लेखणी स्वर्गीय नारायणराव जळणकर यांनी चालवली. ही केवळ पदांची माळ नव्हती, हा होता संघर्षाचा आराखडा आणि स्वाभिमानाचा श्वास. आणि तेव्हाच निर्णय कठोर झाला. 12 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्या काळातील सत्ताधारी नेतृत्व गोळेगावचे मदनराव गावंडे, अशोकराव गावंडे, रामगडचे लाजूरकार, खेडकर साहेब, पी.टी. गावंडे, तसेच सौंदडीचे संतोषराव देशमुख, व्ही.के. देशमुख, लक्ष्मणराव देशमुख आणि विठ्ठलराव जळणकर यांनी राजकीय हितसंबंध बाजूला ठेवले आणि या मशालीवर येणारा वारा अडवून गावकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. आधी कार्य रोडचे, नंतर केंद्र मतदानाचे. आधी रोडचा चमत्कार, नाहीतर मतदानावर बहिष्कार. या आंदोलनाची दखल थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली आणि अवघ्या एका महिन्यात बाभळी ते चांडोळा या 12 गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली. हा रस्ता नव्हता, तर पंचक्रोशीतील सर्वांगीण विकासाचे स्रोत होते आणि याच्या मुळाशी होतं राष्ट्रीय विद्यालय, आमची शाळा. आज या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांकडून आंदोलनात सहभागी झालेल्या त्या सर्व थोर मोठ्यांचे मनापासून आभार.